मैं केतन जी का नए सिरे से कांग्रेस पार्टी में यहाँ पे उनका प्रवेश हुआ है, उनका मैं ऑल इंडिया कांग्रेस कमेटी की ओर से मैं उनका स्वागत करता हूँ। और जो हमारे राजेश जी जो बड़े दिल से उन्होंने लगातार कांग्रेस को साथ में चलकर वो कांग्रेस से एक निष्ठावान सिपाही की तरह उन्होंने जो औंढा क्षेत्र में कदम बढ़ाए हैं उसकी मैं सराहना करता हूं। और केतन जी, आपको यहाँ पे जब कांग्रेस पार्टी में आप आए, आने के पहले जो चर्चा पूरे गोवा में चल रही थी, प्रेस में चल रही थी, हम देख रहे थे। कोई बात इस तरीके से करता था, केतन जी कांग्रेस में आ रहे तो आगे वो बीजेपी में जाएंगे। बीजेपी के लोगों ने कुछ उनको कहा है कि तो आप कांग्रेस में चले जाओ। इस तरीके से काफी बातें उठाई गई थी पूरे गोवा प्रदेश के अंदर। प्रेस में भी कुछ आ रहा था इस तरीके से, कुछ लोग जानबूझकर इस तरीके से बातें फैला रहे थे कि ताकि कांग्रेस में आने से केतन जी को रोका जाए। उपस्थित सर्व फोंडावासी आया बहिणींनो, माझे वडीलधारी सर्वजण इथे उपस्थित आहे आणि मुख्य म्हणजे प्रेस फोंडाची आणि गोवाची सर्व प्रेस इथे उपस्थित आहे हे सगळं कव्हर करायला आणि गोव्याला दाखवायला। आणि खास करून मला वाटतंय बीजेपीच्या लोकांनी पण हे आज डोळे उघडे ठेवून पूर्ण कार्यक्रम पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांनी पण लाईव्ह बघतच असतील आणि त्यांना सुद्धा त्या सर्व बीजेपीच्या कार्यकर्त्यांना आणि नेते मंडळींना सुद्धा या माध्यमातून नमस्कार। आणि कांग्रेस की आंधी आ रही है फोंडा से। आज खरंच आनंद होतो जब ऐसे युवा लीडर्स जो है, जो देश की सेवा करने का उद्देश्य रखते हैं और उस उद्देश्य से हर किसी को अपना अपना माध्यम चुनने का डेमोक्रेटिक राइट है, जो अंबेडकर जी ने हमारे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया की तरफ से जो दिया है संवैधानिक रूप से। और इस मार्ग पे चलने के लिए मुझे आज गर्व होता है केतन जैसे युवा नेता पर, जब वो कांग्रेस की आइडियोलॉजी से उस रास्ते पर चलना चाह रहे हैं। आज आई वडील पण त्यांचे इथे उपस्थित आहेत, त्यांनाही सादर प्रणाम करून खरंच असा एक मुलगा तुम्ही काँग्रेसला सोपवता आहे, ज्यांनी त्यांच्या डॉक्टरी पेशेतनं, फिजिओथेरपीमधनं फोंडाची सेवा केली होती। आता ह्या राजकीय काँग्रेसच्या आयडियोलॉजीमधनं, गांधी आयडियोलॉजीमधनं तुम्ही सोपवून फोंडाचीच नाही तर गोव्याची सुद्धा सेवा करण्यासाठी तुम्ही त्यांना आमच्या सोबत पाठवत आहेत, त्याच्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून आभार मानते। ऐकले की बरो वेल कनेक्टेड मनीस, ग्रासरूटाकडे कनेक्टेड मनीस असे म्हणून खूप ताजे ऐकले। आज ताणे क्रेडिट म्हाका दिले की म्हाका लागून तो कन्विन्स जालो म्हणून, बरी गोष्ट। एक दीस अचानक म्हाका आमच्या इन्चार्जाचो फोन आयलो आणि म्हाका म्हणलेले की फोण्या एक दोतोर आसा केतन म्हणून, तूं वळखता? आपल्या कंपनीत ताजे एका बऱ्या वेल रेप्युटेड मनशान म्हणपाक ताजे आपल्याक ताच्या बद्दल सांगलां, सो आमकां मेळपाक जाय। ताच्या उपरांत आमचे प्रभारी, आमच्यो सहप्रभारी गोंयान आयिल्ल्यो, तेन्ना केतन भाटीकाराक आमी आपयले, थंय उलोवणी जाली आनी मागीर कळून आयलें की इंडियन क्रिकेट टिमीचे तेन्नाचे फिजिओथेरपिस्ट, म्हाका दिसता डॉक्टर अली इराणी, हे तांचे क्लोज मित्र। म्हणल्यार तुम्ही चिंता की आज दोतोर केतन भाटीकाराचे गोंयानूच न्ही
पूण म्हाका दिसता देशभर तांचे संपर्क आमचे कर्नाटकाचे अध्यक्ष DK शिवकुमार हांचे कडेन तांचे बरे संपर्क आहा, तांकांय ते पयलींच्यान वळखता. ताच्या उपरांत तांचो आनी एक आज कसो ताणें सांगलें की राजेश आपलो पयलींचो मित्र आनी आयच्यान पॉलिटिकल मित्र जाला तसो आनी एक राजेश ताजो आनी एक क्लोज फ्रेंड आहा. सो ताणें त्या राजेशाकूय सांगलें आमी एकदां ताच्या बरोबर मेळ्ळे. आनी म्हाका दिसता जशें आमच्या विरोधी पक्ष फुडाऱ्यांक सांगलें की तिनूय आमदार तांकां मेळ्ळे आनी म्हाका खात्री आसा की दोतोर केतन भाटीकरान कितें तरी काँग्रेस पार्टी भितर पयलां आसतलें, आमच्या तिनूय आमदार भितर कितें तरी पयलां आसतलें. ते कन्विन्स जाले की मुखार जर तर फोंड्यान जर तर कोणी जिखतलो जाल्यार ती काँग्रेस पार्टीच जिखतली. आनी तांणी जो निर्णय घेतलो काँग्रेस पार्टीन जॉयन जावपाचो, म्हाका दिसता बाब युरी आलेमावन सांगलें की हे गब्बर जे आसा जय आनी विरू जे एकठांय जाल्या ह्या गब्बर प्रमोद सावंताक घरा धाडपाक जाय. आनी ते म्हाका दिसता आमचे दोगूय जाण जय आनी विरू हे करतले. ह्या दिसांनी हांव पळयतां की गोंय राज्याचो मुख्यमंत्री सध्या फोंड्या पासोय मारपाक लागला. पयलीं तो सरकार तुमच्या दारी म्हूण घेवन आयलो. आज हांवें पयले कसले तरी फॉर्मां गृह आधाराची स्कीम घेवन तो आज फोंडेकारा मुखार आयला. इन्कम सर्टिफिकेट घेवन तो आज तुमच्या दारादारांनी भोंवता. 4 वर्सां खंय आशिल्लो मुख्यमंत्री, 4 वर्सां हे सरकार खंय आशिल्लें. आज फोंडेच्या भागांत जे हॉस्पिटल आसा त्या हॉस्पिटलान जर तर आज वतलो जाल्यार आज माणसुकी ना मनीस थंय वाचतलो म्हणून. 1.5 वर्स पयलीं जेन्ना आमचो लिडर बाब राजेश वेरेकरान एक प्रोटेस्ट हांगा केल्लो, आमचे खासदार आमचे विरोधी पक्ष फुडारी आयिल्ले, वेळोवेळ आमी तो असेंब्लीनूय प्रश्न मांडटा, पूण आज मेरेन फोंडेचे हॉस्पिटल सारके जायना. थंय दोतोर ना, थंय मशिनां ना. ताजेर हांव चड उलयना कित्याक फोंडेच्या लोकांक फोंडेच्या हॉस्पिटलाची कितें वस्तुस्थिती आहा ही तुमकां खबर आहा. आज मोठ्या जोशान मोठ्या स्फूर्तीन म्हाका आज हांगा लोक दिसतात. तुमची उर्बा तुमची एनर्जी बरी हाय आसा. काही म्हयन्यांनी हांगा बाय इलेक्शन जातलें. म्हाका दिसता पूर्ण ताकद आमी लावची पडटली कित्याक आतां हांव बसून कॅल्क्युलेट करतालो की जय आनी विरू ही 2022 पळय जी निवडणूक जाल्ली ते जय आनी विरूचे हांवें टोटल केले जाल्यार 14,000 मतां जातात. आता ह्या बाय इलेक्शनान आज म्हाका दिसता दोतोर केतन भाटीकाराची एंट्री करून बीजेपी तरी हल्ल्याच आसतली नक्की, तातूंत मातूय दुबाव ना. पूण त्याच बरोबर ज्या संख्येन तुमी आज हांगा आयल्या, ज्या संख्येन तुम्ही दबाज्यान हांगा आयल्या, तुमची आज स्फूर्ती तुमची एनर्जी जर पयली निश्चितपणे बाय इलेक्शनात काँग्रेस पार्टी फोंडेन जिखतली. भ्रष्ट जुमला पार्टीची दादागिरी, हुकुमशाही. आज साधारण एक आमदाराक जावं तो दुसरो पार्टीचो पूण गोंयकार पयलो ज्या पद्दतीन आज एक आमदाराक ओडून स्टेप्सांतल्यान वचोन ज्या पद्दतीन तेजेर एक वार जाल्लो आसा ह्या सरकाराचो. आनी कित्याक वार? कित्याक तो त्याच्या मतदारसंघाच्या लोकां पासून झगडटालो. आमदार म्हणजे कितें? आमदारान आपल्या लोकांक घेवन लोकांचे प्रश्न घेवन मुखार सरपाक जाय. आनी पोंडाचे इलेक्शन लोकांमध्ये एक चिन्ह जातले. 27 कितें जातले काय म्हणून म्हाका खात्री आसा जय आनी विरू दोगांय आमचे बरोबर आहाय, जिखतलेच आमी. पूण आज जे सांगलां आमचे मदें एकलो गब्बर आहा, 2 जाण आहाय, 3 जाण आहाय, 4 जाण आहाय, 5 जाण आहाय. आमी एकठांय जावपाक जाय. आनी दुसरे पॉलिटिकल पक्षाकूय हांव सांगपाक सोदतां की काँग्रेस पक्ष हे इलेक्शनाक मुखार आसतले. ऑपोजिशनाचे दुसरे पॉलिटिकल पार्टी कडेन हांव मागतां
की ज्या पद्धतीने आम्ही विधानसभेन लढटा गोंयकारा पासून त्याच पद्धतीने आम्ही एकठांय जाऊन काँग्रेस पक्षापासून म्हणजे गोंयकारा पासून हे पोंडा इलेक्शनाक एकठांय जावपाक जाय आणि या भ्रष्ट जुमला पार्टीक घोरण हाडपाक जाय. आम्ही प्रयत्न जाय आतां प्रयत्न हांव तुमकां नवो न्ही थोडे म्हाका वोट दिल ना जाय तुम्ही म्हाका 4 फावटी मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे पयला हिंगा तितलेच तुजे वर्कर आसात बेश्टे वोट पडूंक नाय आनी हांव बेश्टो जिखूंक ना तुम्ही म्हाका हिंगा भरपूर मत दिन जिखयल्लो आसा हेंच मुखार जावपाक जाय फोंड्या आनी हो सबंद गोंयांत दाखोवपाक थोड्या दिसांनी ह्या म्हयन्यांत घडये तुमकां चान्स मेळटलो तेन्ना फाटीं सरनाकात आनी नवो जो लिडर आसा आनी आदलो लिडर जो आसा तुम्ही तांच्या बरोबर रावात काँग्रेसाच्या बरोबर रावात आनी हे इलेक्शन काँग्रेस जिखोवन तुम्ही दाखयात एने दाखयतलेच म्हूण रावन आमची 2 उतरां सोबीत देव बरें कवर केले सोजमोदा ताका एकूच इशारो पुरो म्हणटा तसो सो यू हॅव स्पोकन एवरीथींग फ्रॉम युअर हार्ट बट खरेंच बरें मनाक काळजांत दवरप सारकें न्हू उलोवन जेन्ना भायर काडटा तेन्ना मन हलकें जाता आनी सगळें क्लियर जाता. सो दोतोर तुका आज वेलकम जे सर शेकान आमचे सिनियर वायस प्रेसिडेंट बाब शेख आनी बाकीचे सांगला ते प्रमाणे यू हॅव जॉयन काँग्रेस एनी यू नो वॉट इज काँग्रेस आयडियोलॉजी आनी हांव सांगूंक सोदतां आमी जे 3 आमदार काँग्रेसांत रावले हे काँग्रेसाच्या आयडियोलॉजीक लागून आज पासून काँग्रेसांत आसात विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आज तुम्ही सगळे हांगा जमल्या आज ह्या कार्यक्रमाक आज आमचो कार्यक्रम जो जावन आसा आज फोंडेचो एक सोशल वर्कर केतन भाटीकर जो आज काँग्रेस पक्षांत प्रवेश करता. आज सांगूंक सोदता की आज तो काँग्रेसीक भितर सरोन आज काँग्रेसीक एक स्ट्रेंथन दिवपाक सोदता. सो हांव ताका वेलकम करता की तो आमच्या पार्टीन येवन येणाऱ्या काळात इलेक्शनाक आमची फोंड्यान फक्त काँग्रेस येतली आनी आमचो सरकार जातलो. सुरवात करतलो बाब राजेश वेरेकारा बद्दल. राजेशान म्हटले आपूण केतनाक वेलकम करता. हांव राजेशाक सांगूंक सोदता तूं सदांच म्हज्या काळजान आशिल्लो म्हाका तुका वेलकम करपाक गरज ना तूं म्हाजोच. जेन्ना हांगा इतले लोक रावले आनी म्हाका एक फोन आयलो हांव गर्वान राजेशाच्या ऑफिसान गेला ऑफिसान फॉर्म भरला आनी राजेशाच्या ब्लॉक प्रेसिडेंटाक आनी सगळ्या कमिटी मेंबरांक तितलोच मान तितलो रिस्पेक्ट दिला जितले म्हाज्या कार्यकर्त्यांक दिता आनी तितलो आमी केन्नाच कोणाक दुखोवना आनी आमी केन्नाच कोणाक दुखोवचे ना हे हांव तुमकां पूर्ण खात्री दिता. आनी राजेश बाबान दुसरी गजाल म्हटली की आयडियोलॉजी. तर हांव राजेश बाबाक सांगूंक सोदता की येस म्हाजी मोगो पक्षाची आयडियोलॉजी आशिल्ली आनी ताचेर म्हाका कांयच दुख ना. फटींग उलोवन राजकारण करपाक हांव भितर सरलो ना पण मोगो पक्षाची आयडियोलॉजी राजेश बाब ही म्हाका लेट शिवदास भाई वेरेकारा कडेन आयली जे राजेशचे डॅडी आशिल्ले. आमी राजेश बाईच्या घरान रावल्या आमी राजेश बाईच्या घरान रेंटाक रावल्या आनी तेन्ना आमी खूब गरीब आशिल्ले. ह्या राजेश वेरेकारा बरोबर हांव ल्हानपणांतल्यान वयर सरला आनी ती आयडियोलॉजी घेवन हांव फुडें चलिल्लो. आज हांव काँग्रेसीन आयला आनी काँग्रेसीन आयला ते डिफेक्शन करपाक येवना
थोडे लोक म्हणटा की केतन भाटीकर डिफेक्शन करतलो, केतन भाटीकर बीजेपीन वतलो, केतन भाटीकर चीफ मिनिस्टराक घट, केतन भाटीकर सुदीन ढवळीकराक घट. बाकीच्यांचे खबर ना. सुदीन ढवळीकर सर हे माझे गुरु होते, ते माझे गुरु आहे आणि गुरु राहणार. मी या पक्षावर खोटं बोलू शकत नाही. पण तेवढंच प्रेम आज मी काँग्रेसला आलोय, खूप थिंकिंग करून आलोय आणि काँग्रेसला राहणार आणि काँग्रेस सर तुम्ही उद्या सांगेल तर उद्या आणि 5,000 लोक आमचे उद्या येणार. आणि जेव्हा आम्ही हात घेतलाय ऍज अ फिजिओथेरपिस्ट, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय लाईफ इज हँड. आणि या हाताने खूप पेन रिलीव्ह केलाय आणि तो पेन आम्ही पुढे सुद्धा रिलीव्ह करणार. हांव काँग्रेसीन कसो आयलो जाल्यार ताचे क्रेडिट हांव एका मनशाक दिता, अमित पाटकर. ओपन सांगता अमित पाटकर हे अध्यक्षान ताणें म्हाका कन्विन्स केलें की काँग्रेसीन खंय येवपाक जाय. ताणें म्हाका कन्विन्स केलें, ताणें म्हाका व्हेलो, ताणें म्हाका अमित पाटकरचे आनी डॉक्टर अंजली मॅडमाक मेळ्ळे. आनी हांव अंजली मॅडमीच्या मनांतल्यान आभार मानता की तुमी जो सपोर्ट दिलो, माणिकराव सरान जो सपोर्ट दिलो आणि त्या मिटिंगेन आमची खूब गजाल्यो घडल्यो. आणि त्याच्या नंतर हांव लिडर ऑफ ऑपोजिशनाक हांवें फोन केलो, त्याच्या नंतर एम.के. शेख सराक फोन केलो आणि आमचे हे बऱ्या तरेन हो इव्हेंट आमचो घडून आयलो. दोतोर केतन खंय बीजेपी क्लोज, दोतोर केतन सीएमाक क्लोज. जर हांव सीएमाक क्लोज आशिल्लो जाल्यार सीएम एवरी डे फुडें वचून आशिल्लो म्हाका आमकां हरोवपाक. सारकें म्हाका केन्ना केन्ना कळना इज ही द चीफ मिनिस्टर ऑफ गोवा ऑर इज ही द चीफ मिनिस्टर ऑफ पोंडा म्हणून. आणि आज तो म्हणटा स्किमी खंयच्याच महिलांच्या दोळ्यान जर दुःख येवपाक जायना जाल्यार 4 म्हयने कित्याक स्किमी बंद आशिल्ल्यो, कित्याक 1,500 रुपया मेळनाशिल्ले, कित्याक स्किमी बंद जाल्ल्यो. आज इलेक्शन पावले तेन्ना नागझरचो रस्तो याद आयलो. इलेक्शन पावले तेन्ना कृष्ण विहाराचो रस्तो याद आयलो. इलेक्शन पावले तेन्ना गृह आधार स्कीम याद आयली. इलेक्शन पावले तेन्ना कला मंदिर याद आयली. कला मंदिरान कलाकार ना, जाका कलाची क खबर ना, जाका एक्टिंगाचो ए खबर ना, तो चेअरमॅन जाला. खरे कलाकार कोण आसा ते भायर सांगपाक दुःख दिसता, सांगपाक भरपूर दुःख दिसता की सीएम म्हणटा सरकार तुमच्या दारी. सरकार तुमच्या दारी न्ही, सरकार बसलाय कला मंदिरच्या एसीत, तुम्ही सरकाराच्या दारी. आणि आजपासून उतर दिता फाल्यां 9 काँग्रेसीचो झेंडो घेऊन केतन भाटीकर तुमच्या दारी. आजपासून एक स्लोगन, हर घर भाटीकर म्हणून फुडें वचूया, घरा लोकांक सांगूया की हे बीजेपी गव्हर्नमेंट कशें तुमकां पिशान काडटा ते. एक ब्लड बँक दिवंक शकना. सीएम म्हणटा दोळ्यात आश्रू महिलाचे येवपाक जायना. जेन्ना एक्सिडेंट जाता, जेन्ना ब्लड बँक ना जाता, ब्लडा खातीर तेन्ना फोंड्याच्यान पणजे वता, तेन्ना एक आवय रडटा, तेन्ना एक बापूय रडटा, तेन्ना एक भुरगो रडटा, तेन्ना सीएमाक वायट दिसता. एक एक्सिडेंट जाता, एक न्यूरो सर्जन ना, एक कार्डियक सर्जन ना, एक सिटी स्कॅन ना, एक MRI ना, तेन्ना सीएमाक वायट दिसता. एक साधो सर्जन ना, एक डायलिसीस करपाक तुका अपॉइंटमेंट घेवची पडटा, 3-3 महिने सिटी स्कॅनाक घेवचे पडटा, तेन्ना तुमकां वायट दिसता. आनी तरी म्हणटा भाटीकर बीजेपीचो. अरे सगळ्यान चड बीजेपीच्या अगेन्स्ट बोवाळ घाला तो केतन भाटीकरानूच. हय बीजेपी बरोबर आशिल्लो कितें करतलो, काँग्रेसीन तेन्ना म्हाका घेवन आशिल्लो, आतां घेतलो काँग्रेसीन.